सिडकोतील रहिवाशांना महायुती सरकारच्या वतीनं अतिशय सुखद धक्का दिला असून आता सिडकोची घरं फ्री होल्ड करणार असल्याचं शिक्कामोर्तब करण्यात आलंय। ही गोष्ट समजताच माजी सभापती बळीराम मामा ठाकरे यांनी आनंदोत्सव साजरा केला। सिडको परिसरातील ठाकरे सभागृहामध्ये मोठ्या आतषबाजीत आणि गुलाल उधळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचा आणि महायुती सरकारच्या नावाचा जयघोष करत या निर्णयाचं स्वागत मामा ठाकरे आणि सिडकोवासियांमधून करण्यात आलं। मामा ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मामा ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहेबांचा जय असो। मामा ठाकरे यांनी सिडकोतील घरे फ्री होल्ड करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सिडकोतील सर्व घरांना फ्री होल्ड करण्याबाबत साकडं घातलं होतं। मामा ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात सांगितलं होतं की सिडकोनं रहिवाशांना घरे देताना 99 वर्षाच्या करारानं दिली होती, तर या ठिकाणी घरांची संख्या जवळपास 25,000च्या आसपास असून अंदाजे 5,000 वेगवेगळ्या वापरांचे भूखंड वाटप करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी अंदाजे 1500 टपरीधारकांना टपऱ्या उभारण्यासाठी भूखंड देखील वाटप करण्यात आले। सिडकोनं लीज होल्डनं दिलेली घरं फ्री होल्ड करून घरधारकांना संपूर्ण मालकी द्यावी अशी सिडकोवासियांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे। छोट्या छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या सिडकोवासियांचा कुटुंब विस्तार वाढल्यानं घराचाही विस्तार वाढवावा लागतो। वाढीव बांधकाम करताना या कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील धारकांना कर्ज काढावं लागतं, मात्र लीज होल्ड मालमत्ता असल्यानं अनेक बँका कर्ज देत नाहीत। काही वित्त संस्था याचा लाभ उठवत जास्त व्याजदरानं कर्ज देऊन पिळवणूक करतात। लीज होल्ड ऐवजी फ्री होल्ड मालमत्ता झाल्यास घरधारकाला घराचा पुनर्विकास करणं सुलभ होईल। खरं तर एकदम महाराष्ट्राचे धडाकेबाज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आम्हाला मिळाले आणि त्यांनी धडाकेबाज निर्णय म्हणजे परवा येऊन गेले नाशिकला आणि घोषणा केली की फ्री होल्ड करणार, घरपट्टी एकदम तुम्हाला जे वाढीव तुकाराम मुंडेंनी केलेली ती कमी करून देणार। जे सांगितलेल्या गोष्टी जे जनतेला बोलतात ते करून दाखवणारे मुख्यमंत्री असे भविष्यातही होणार नाही। आणि त्या पाठोपाठ आता आपलं संजय शिरसाट हेही चांगले चेअरमन मिळाले। त्यांनी धडाकेबाज जवळजवळ आता 9:30 वाजेपर्यंत मीटिंग चालली आणि निर्णय घेतला विजय सिंह एमडी आणि त्यांनी कळवलं की बाबा अशा पद्धतीने आम्ही निर्णय सिडको फ्री होल्ड केलं आणि तो आनंदाची बातमी कळाल्यानंतर आम्ही आज सर्वात जल्लोष साजरा केला। या आनंदाचं कौतुक खरं म्हणजे बाळासाहेबांची शिकवण, दिघे साहेबांची शिकवण म्हणून हे धडाकेबाज मुख्यमंत्री ना भूतो ना भवे असं मिळणार हे मुख्यमंत्री बरोबर। याचा फायदा म्हणजे आता या सिडकोमध्ये 25,000 घर आहेत, 25,000 घरांना मिळाले। त्यांच्या आजूबाजूला जे आणखी त्यांना नियमात ते सोसायटीमध्ये घेतले होते त्यांनाही फायदा होणार आहे आणि स्वतंत्र या सिडकोच्या रहिवाशांना मुक्त असा श्वास घेता येईल। आणि गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता। आम्ही अनेक मोर्चे आंदोलन काढले पण न्याय मिळत नव्हता, पण साहेबांची शिकवण मुख्यमंत्री आम्हाला खरे लाभले। ते धडाकेबाज मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे असे खंबीर नेतृत्व मिळालं आणि त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक असे आपण बघितलं की रोजचे जागेवर निर्णय घ्यायला, जागेवर डिसिजन घेणारे कॅबिनेटमध्ये जिथं जाल तिथं ते निर्णय घेतात। म्हणजे पहिले पूर्वी कसं होतं की कॅबिनेट घ्या, त्याच्यात निकाल द्या, त्याच्यात ठरवायचे, पण ह्या जागेवर निर्णय घेणारा असा एकनाथजी शिंदेसारखा कोणी मायकाला तयार होणार नाही। पण खरोखर त्यांनी एकदम साहेबांची स्टाईल, दिघे साहेबांची स्टाईल आणि एका गावात 2 तुकडे आणि न्याय मिळवून देणारे असे मुख्यमंत्री कुठेही माझ्या बघायला मिळणार नाही। अख्खं माझं आयुष्य गेलं गेल्या अनेक वर्षापासून हे पहिल्यांदा असं धडाकेबाज मुख्यमंत्री मिळाले।